हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक इंग्रजी शब्द सांगतो. त्याचे मला वेगवेगळे अर्थ काय होतात ते सांगून दाखवता? ठीक आहे, मी शब्द सांगतो. PLAY प्ले. काय काय अर्थ होतात बरं या शब्दाचे? खेळणे. बरं. प्लेचा अर्थ खेळणे क्रियापद म्हणून होतो, परंतु अजून दुसरे अर्थ काय होतात? बरं. PLAY प्ले म्हणजे नाटक. नाऊन म्हणून एक अर्थ झाला. दुसरा अर्थ PLAY प्ले म्हणजे खेळणे असा क्रियापद म्हणून झाला. आणि तिसरा अर्थ होतो PLAY प्ले या शब्दाचा क्रियापद म्हणून, तो म्हणजे एखादे वाद्य वाजवणे. आता यांचा उपयोग आपण वाक्यात करूया. प्ले म्हणजे खेळणे. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. दुसरा उपयोग करूया. PLAY प्ले म्हणजे नाटक. आय रेड अ प्ले रिटन बाय विल्यम शेक्सपियर. आणि तिसरा अर्थ प्ले म्हणजे वाजवणे. आय कॅन प्ले डिफरंट टाईप्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. मी वेगवेगळ्या प्रकारचे संगीत वाद्ये वाजवू शकतो. समजला विद्यार्थी मित्रांनो? प्ले ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय होतात हे समजले तुम्हाला? सांगा बरं का मग काय काय अर्थ होतात तर? बरोबर आहे. प्ले म्हणजे खेळणे, प्ले म्हणजे नाटक आणि प्ले म्हणजे वाद्य वाजवणे. ओके. एका शब्दाचे जर वेगवेगळे अर्थ होत असतील तर अशा शब्दाला होमोनिम असे म्हणतात. म्हणून PLAY प्ले हा शब्द काय आहे? होमोनिम आहे. HOMONYM. ओके. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.